आजपासून 12 रुपये 35 पैशानं केंद्राकडून कांद्याची खरेदी होईल। मुख्यमंत्री फडणवीसांनी साताऱ्यात ही माहिती दिली आहे। 30 जून पूर्वी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देत आहेत। विशेषतः आमचा कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। अनेक शेतकरी कांद्याला 1 रुपया भाव मिळतोय म्हणून कांदे फेकून द्यायला निघाले आहेत। आणि म्हणून शिवराजजींना मी सांगितलं, काय वाटेल ते करा, पण कांदा विकत घ्या। कांदा नाशिवंत आहे। शिवराज सिंग चौहान साहेबांच्या नेतृत्वात, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात 12 रुपये 35 पैशाने कांद्याची खरेदी सुरू होते। माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील एक मोठा दिलासा या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे। मोदीजी या ठिकाणी जे सांगतायत ते देशहिताकरता सांगतायत। आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली। अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे। आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे। आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही। बंधू भगिनींनो, हे तुमचं सरकार आहे। या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा। त्याची तयारी आमची सुरू आहे। 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत। आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत। आणि इंधन दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक आहे। कणकवली ठाकरेंच्या सेनेनं मोर्चा काढलाय। भाजप विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी आहे। आज आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पेट्रोलचे 3 रुपये आणि डिझेलची 3 रुपये दरवाढ झालेली आहे। आणि त्याचबरोबर सीएनजीची काही दिवसापूर्वी दरवाढ झालेली आहे, गॅसची दरवाढ झालेली आहे। आणि या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। परंतु येणाऱ्या दिवसात आज सर्वसामान्य लोकांनी सुद्धा आज सामान्य लोकांचं कंबरडं मोडलंय। आज मोदी सरकारने विरोध सुद्धा शिल्लक ठेवलेले आहेत आवाज उठवण्यासाठी। आणि जर आपण हे केलं नाही तर मोदी सरकार 15 ते 20 रुपये डिझेल आणि पेट्रोल दरवाढ करणार आहे। आणि त्यांना इशारा देण्यासाठी हेच आम्ही आंदोलन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।